नमस्कार, मी अर्चना. माझ्या मुलीच्या किचनमध्ये आपले स्वागत. मी आली आहे UKला, म्हणजे युनायटेड किंगडम. तर तिने केले होते छोले. ते छोले मला अप्रतिम लागले. तर आज आपण छोले करण्याची तिची पद्धत पाहूया. तिने 1 वाटी छोले रात्रभर भिजत ठेवले आणि अर्धा चमचा चहा पावडर भिजत घालून तिचे अर्धी वाटी पाणी घेतले. नंतर तिने आले उभे चिरून घेतले. नंतर 2-3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. कोथिंबीरीचे देठ बारीक चिरून घेतले. एक टोमॅटो बारीक चिरला. एक कांदा बारीक चिरला. ओली कोथिंबीर तिने चिरली नाही, कारण कोथिंबीर चिरून ठेवली की काळी पडते. पदार्थात घालायच्या वेळी ती चिरते. आले, लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट ती फ्रीजमध्ये करूनच ठेवते. अजून आम्हाला काय मसाले लागणार आहेत ते पाहूया. हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी आणि तिने खडे मसाले काढलेत. 2 हिरवी वेलची, 10 काळी मिरी, 5 लहान दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 1 इंच जावित्री, 2 तमालपत्र, 1 चमचा कसुरी मेथी पॅनमध्ये गरम करून घेतली. चला आता आपण करण्याची कृती पाहूया. तिने कुकरमध्ये 2-3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर तमालपत्री घातली. सर्व खडे मसाले घातले. खडे मसाले परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. नंतर तिने कोथिंबीरीचे देठ घालून परतून घेतले. नंतर घातला टोमॅटो आणि वर घातले मीठ. मीठ घालून छान परतून घेतले. नंतर घातली आलं, लसूण, ओली मिरची यांची पेस्ट घालून सर्व छान परतून घेतले. नंतर हळद अर्धा चमचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, हे सर्व छान परतून घेतले. त्यानंतर भिजून ठेवलेले छोले घालून त्यात उभ्या चिरून घेतलेल्या ओल्या मिरच्या, उभे चिरून घेतलेले आले आणि नंतर चहा पावडरचे पाणी. आणि ह्याच चहा पावडरच्या पाण्यामुळे छोलेला छान स्वाद आला होता. नंतर तिने गरम करून ठेवलेली कसुरी मेथी हातावर चुरून घातली. हे सर्व परतून घेऊन ओली कोथिंबीर बारीक चिरून घातली. आणि 2 वाट्या गरम पाणी घालून तिने कुकरचे झाकण लावले. 2 शिट्ट्या काढल्या. हे पहा, छोले कसे छान शिजले आहेत आणि घरभर कसा छोल्यांचा सुगंध सुटला आहे. परत पुन्हा एकदा कसुरी मेथी थोडीशी घालून घेऊयात. त्यानंतर वरून कोथिंबीर घालून घेऊयात. तर अशीच आपणही छोल्यांची रेसिपी करून पहा. असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.